वरळी हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांच्यासह चालकाला अटक। कार ड्रायव्हर चालवत असल्याचा शहांचा जबाब, तर कार मिहिर शहाच चालवत असल्याचा जखमी व्यक्तीचा दावा। अपघातानंतर मिहिर शहा फरार। गोरेगावमध्ये नातेवाईकाच्या घरी आणि नंतर मित्राकडे गेल्याची माहिती। मिहिर शहाचा पोलिसांकडून शोध सुरू। गुंडांची टोळी सरकार चालवत आहे। एकनाथ शिंदेही एक दिवस फरार होतील। वरळीतल्या अपघातावरून संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा। मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भात उद्या मुंबईत सर्वपक्षीय बैठक। मुख्यमंत्री आरक्षणासंदर्भात सर्व पक्षाच्या नेत्यांचं मत जाणून घेणार। शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंना बैठकीसाठी निमंत्रण। आम्ही काय गैरसमज पसरवला, देवेंद्र फडणवीसांनी सांगावं। भुजबळांचं ऐकून फडणवीसांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले नाहीत, मनोज जरांगेंचा आरोप। चंद्रकांत पाटील मराठा समाजामध्ये गैरसमज पसरवतायत। चंद्रकांत पाटील सरकारची सुपारी घेऊन बोलू नका, मनोज जरांगेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार। मनोज जरांगेंनी मागण्या पूर्ण झाल्या तरी लढावं। 288 मधील SC STंच्या जागा सोडून इतर सर्व जागांवर गरीब मराठा उमेदवार द्यावेत, वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला धक्का। माजी महापौर राजू शिंदेंसह 6 नगरसेवकांचा ठाकरे गटात प्रवेश। शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। महायुती सरकारच्या पापाचा घडा भरला। पापाचा घडा झाकण्यासाठी योजनांचं पांघरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। कुणाच्या बापाचा घडा भरलाय हे जनता विधानसभेला ठरवेल। आम्ही जनतेच्या सन्मानाची योजना आणली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना उत्तर। उद्धव ठाकरेंकडून छत्रपती संभाजीनगरमधील दुष्काळग्रस्त भागातील शेतीची पाहणी। पीक विम्याचे पैसे मिळत नाही। उद्धव ठाकरेंसमोर शेतकऱ्यांनी व्यथा मांडली। जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, याचा आनंद आहे। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर, तर प्रशासनाकडून जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर। चिपळूणला पावसाचा तडाखा। सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात। पावसाचा जोर कायम राहिल्यास सखल भागात पाणी वाढण्याचा धोका। दुसऱ्या T20मध्ये भारताचा झिम्बाब्वेवर 100 धावांनी विजय। अभिषेक शर्माची शानदार शतकी खेळी, तर आवेश खान, मुकेश कुमारला प्रत्येकी 3 विकेट्स।